शेतकरी लघु उद्योजकांचं हित भारतासाठी सर्वोपरी. तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना आपल्या आर्थिक हितांबद्दल भारत सजग. पंतप्रधानांचं वाराणसीत प्रतिपादन. वैश्विक अस्थिरतेच्या परिस्थितीत कोणताही निर्णय घेताना देशहितालाच प्राधान्य. जनतेला स्वदेशीचा अंगीकार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरच्या पाठीशी असताना विरोधकांनी मात्र सैन्याच्या पराक्रमावर अविश्वास दाखवल्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत. पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी इथे किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरित. बीजापासून बाजारापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राज्यातही विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत किसान सन्मान निधीचं वितरण. जुलै महिन्यात जीएसटी संकलनाचा नवा विक्रम. यूपीआय व्यवहारांनीही गाठली अत्युच्च पातळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं नागपुरात विद्यार्थ्यांना आवाहन. दीक्षाभूमी परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयानं सर्वांसाठी शिक्षण खुलं करून वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं. मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि थरुण मन्नेपल्ली यांचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आणि अथेन्स इथल्या स्पर्धेत 17 वर्षाखालील भारतीय महिला कुस्तीवीरांनी एकूण 6 पदकं जिंकत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर कोरलं नाव.